मुगाच्या भाज्यांची कढी खाल्ली आहे कधी? नसेल खाल्ली, नसेल पाहिली तर आत्ता आपण पाहूयात. इंटरेस्टिंग प्रकार आहे आणि अर्थात परंपरा आहे त्याला. चला सुरुवात करू. यामध्ये कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ. याला छान फेटून घेऊ आपण. वडे हलकं होणं हे कशावर अवलंबून असतं? इनो, सोडा, बेकिंग पावडर त्याच्यावर असतं. पण ते न वापरता जेवढं छान फेटाल डाळीला तुम्ही त्याच्यावर अवलंबून असतं. आपण याच्यात इनो, सोडा बिडा काही घालणार नाही, पण फेटणार मात्र भरपूर, मेहनत भरपूर करणार. मेहनतीला पर्याय नाही आहे का? उठ ना मग लवकर, उठ घे. आता तुम्ही बघत असाल की हळूहळू ही दाल फेसाळते, फुरफुरते. पदार्थ तळण्यापूर्वी फ्राय पावडर घातली म्हणजे काय की तेल हलकं झालं आणि त्यामध्ये तळला जाणारा पदार्थ कमीत कमी तेल घेऊन वर येईल आणि तेल कमी लागेल. साधा सरळ सोपा उपाय आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर याच्यावरचं एक मॅजिक फिल्टर येतं त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. पण त्यासाठी जावं लागेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघावं लागेल. तिथे हा नंबर आहे, तिथून तुम्ही फ्राय पावडर मागवू शकता. ओके, डन. चला वडे तळून घेऊ. आता याची कढी बनवायची आहे, ती पण इंटरेस्टिंग आहे. आपण नेहमी कढी घट्ट करायला किंवा दही न फुटावे यासाठी आपण त्याचं चण्याचं डाळीचं पीठ घालतो. पण आता काय केलं की हे थोडं उडवलेलं पीठ हेच आपण दह्याला लावणार. 1 वाटी दही, 2 चमचे हे पीठ मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ. थोडं तेल, आता जिरं मोहरी दोन्ही घालतोय आपण, हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडी हळद आणि हिंग. साधारण 2 वाट्या पाणी आपण घातलं आणि बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आणि आपण हे दही आणि वड्याचं मिश्रण ठेवलं तर ते. चवीनुसार मीठ. मीठ घालताना एक गोष्ट लक्षात घ्या, जे वड्याचं पीठ आपण भिजवलेलं होतं त्यामध्ये मीठ होतं, ती गोष्ट लक्षात घेऊन मग मीठ घालायचं. आणि अगदी थोडीशी साखर चवीनुसार. आणि कढीला उकळी आल्यानंतर हे पकोडे यात घालायचे आपल्याला. मुगाचे वडे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची. हे छान आपली मूग
पकोड्यातली कढी, त्याच्यानंतर पापडाची चुरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, उरलेले मूग पकोडे आणि गरम गरम भात. मूग पकोड्यांची कढी खरंच अप्रतिम लागते. म्हणजे कढी पकोडा आपण जो प्रकार आहे तो आणि हा टोटली वेगळा आहे. कढी पकोडा जेव्हा आपण कढीत घालतो तर त्याला एक वेगळा सॉफ्टनेस असतो हा, पण ह्याच्यामध्ये वेगळी मजा आहे. नक्की करून पहा आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कधीतरी माझी आठवण येईल अशी मी आशा करतो. येईल ना? नमस्कार.